जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम असतो, त्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा राशन कार्ड हे जे की सगळे कामे ते त्यांना घर बसल्या करायचे असतात आणि त्यांना रांगेमध्ये उभे राहायचं नसतं। म्हणजे तुम्हाला सांगतो आता काय केलं भारत सरकारने, ही सगळे जी की कामे ते तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता। बऱ्याच जणांचं कसं असतं की आधार कार्डमध्ये काय प्रॉब्लेम असतो किंवा नवीनच काढायचं असतं, बऱ्याच जणांचं राशन कार्डमध्ये पण काय प्रॉब्लेम असतो तर त्यांना ते दुरुस्त करायचं असतो। आणि ते जर तुम्हाला सांगतो दुरुस्त करायला गेला सरकारी ऑफिसमध्ये तर तुम्हाला जास्त करून तिथे तुम्हाला माहिती आहे की हेल्पड घाललं होतं, म्हणजे या मागे जावा तुम्हाला सांगता हे कागदपत्रांना अशा पद्धतीतून ते सांगतात। पण मी तुम्हाला सांगतो ते काम आहे ते तुम्ही घर बसल्या करू शकता, संपूर्ण माहिती सुद्धा घेऊ शकता। जी की अशी एक ॲप जी की सरकारने लॉन्च केला आणि हे ॲप जी की ऑलरेडी जे की काल एक व्हिडिओ अपलोड केला त्यात जशा टॉप 5 मी ॲप्लिकेशन तुम्हाला सांगितले, त्या ॲपमध्ये मी एक सांगितलेली ती ॲपच आहे। त्या ॲपमध्ये तुम्ही इतकंच नाही सरकारी कामेच नव्हतं, ट्रेन बुकिंग, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग, बऱ्याचशाच गोष्टी त्या ॲपमध्ये भेटून जातात आणि ॲप एकदम बेस्ट आहे। कशा पद्धतीने यूज करायचं काय सगळं काय सांगतो, डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो ती ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आणि इन्स्टॉल केल्यानंतर काय प्रोसेस करायची, कशा पद्धतीतून तुम्हाला लॉग इन करायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला काय प्ले स्टोअर असेल ते ओपन करून घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला ही सर्च करायचं आहे। जसं की जर तुम्हाला ह्या ॲपची लिंक आहे ती आपल्या टेलिग्रामसुद्धा अपलोड आहे, तिथून मिळाली टेलिग्रामला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरून जॉईन करून घ्या आणि टेलिग्रामवर तुम्हाला लिंक आहे ती भेटून जाईल। किंवा तुम्ही जर डायरेक्ट जी की प्ले स्टोअरला जर हे नाव जर सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला तिथे ती ॲप्लिकेशन भेटून जाईल। सगळ्यात पहिले समजून घ्या, इथे बघू शकता जे की बरेचशाच ॲप्लिकेशन्स आहेत, त्यामुळे हीच ॲप्लिकेशन जी की भारत सरकारने लॉन्च केली आहे हीच ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला समजा अशा पद्धतीने इंटरफेस येईल। सगळ्यात पहिले तर ज्या काही परमिशन्स मागे सगळ्या परमिशन्स अलाव करून तुमच्या जीमेल आयडीने लॉग इन करून घ्यायचं आहे। ऑलरेडी मी लॉग इन केलेलं आहे, बघू शकता इथे मला कंटिन्यू विचारलं आहे। ओके, तर इथून मी सगळ्या ज्या परमिशन्स आहेत त्या मी इथून जी की आहेत त्या दिलेल्या आहेत आणि ऑलरेडी मी जीमेलने लॉग इन असल्यामुळे मी आता डायरेक्ट आत गेलो। तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमच्या जीमेल आयडीने लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुम्ही लॉग इन नसाल तर सुरुवातीला तुम्हाला लॉग इनच करावं लागणार। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर फक्त खाली जायचा, इथे तुम्हाला सगळ्यात पहिला इंटरफेस जो की गव्हर्नमेंटच्या ID प्रूफ्स जे की आहे तुम्हाला इथे दिसत असेल। इथे तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंटच्या ID प्रूफ्स ज्या की दिले आहेत, इथे बघू शकता सगळ्यात पहिलं आधार कार्ड, इथे तुम्हाला एक मिनिट दावतो, आधार कार्ड, त्यानंतर वोटर ID, पॅन कार्ड आहे, बघू शकता राशन कार्डचं आहे आणि सगळे ऑप्शन्स आहेत पासपोर्ट सहित आहेत। ओके, हे झाले नॉर्मली जे की गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने यूज करते ते पण तुम्हाला मी सांगतो। ते समजा जसं की आता मी आधार कार्डवर जर क्लिक केलं तर इथे 3 ऑप्शन भेटतात, आधार अपडेट म्हणजे अपडेट करायचं असेल, आधार सर्व्हिस आणि जे की आधार तुम्हाला नवीन काढायचं असेल तर आधार अपडेटवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येतो। जसं की तुम्हाला अपडेट्स काय करायचं सगळं काय चेकिंगवर स्टेटस जे की आहे त्यावर जर मी क्लिक केलं तर इथून तुम्ही गो साईडवर क्लिक करायचा, ज्यांची साईड असेल त्या साईडवर जाणं माझं इंटरनेट बंद असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे। ओके, तर तुम्ही डायरेक्ट त्या साईडवर जाणार, जसं की चेकिंग स्टेटस अपडेटवर तुम्हाला क्लिक करायचा आणि इथून गोवर क्लिक केल्यानंतर ज्यांची साईड असेल त्या साईडवर तुम्हाला जायचं। इथून तुम्ही सर्व कामे करू शकता, जसं की आता आधार कार्डची झाली, जसं की आता तुम्ही बघू शकता इथे वोटर कार्डवर जर क्लिक केलं ॲप्लाय ऑन रजिस्टर वोटर IDवर क्लिक करायचं आणि इथून तुम्ही माहिती आहे ती वाचू शकता। अशा पद्धतीने इथून जी की माहिती असेल ही जी की माहिती वाचून तुम्ही इथून गो साईडवर क्लिक करून जी की साईड असेल ओके करून घ्यायचं, जी साईड असेल ती साईड तुमच्यामोर ओपन होणार आहे आणि तिथून तुम्ही सगळी प्रोसेस करू शकता, ॲप्लाय करू शकता जर नवीन ॲप्लाय करायचं असेल तर। ओके, मी आता ॲप्लाय करत नाही। अशा पद्धतीने सगळी कामं आहेत ती करू शकता। पॅन कार्डचं सुद्धा आहे, राशन कार्डचं सुद्धा आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, पासपोर्ट आहे, PF सर्व्हिससुद्धा आहे। हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे भेटतात आणि इतर कोणते ॲप्लिकेशनमध्ये भेटत नाहीत पण ह्या ॲप्लिकेशनमध्ये भेटतात। जे की खाली गेल्यानंतर येथे बघू शकता गव्हर्नमेंट सर्व्हिस आहेत, काय काय गोष्टी आहेत तुम्ही इझिली जर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही पाहू शकता। पण हे जी की LPG गॅस म्हणा ह्या गोष्टी आहेत जी की गव्हर्नमेंट लिंक्स आहेत, ह्या अशा गोष्टी आहेत। ओके, त्यानंतर खाली बघू शकता सर्व्हिस सेंटरचं दिलं त्याची पण काय आपल्याला गरज नाही। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते ट्रॅव्हलिंग, जर तुम्ही जास्त ट्रॅव्हलिंग जर करत असाल तर तुम्ही इथून बस बघू शकता, बसवर जर मी क्लिक केलं इथून तुम्ही बसचीच तिकीट आहे ती पण बघू शकता, बस जी की आहे तिची पूर्ण माहिती तुम्ही इथे घेऊ शकता। गो सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि येथून आहे
ते ऑनलाईन बुकिंगसुद्धा तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर खाली शॉपिंगचं सुद्धा ऑप्शन दिलं, इथून बघू शकता बसचे आहे, ट्रेनचे आहे, फ्लाईटचे आहे. आणि इथे ऑर्डरवर क्लिक करून ऑर्डरसुद्धा तुम्हाला इथे भेटू शकता. ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर बघू शकता पेमेंटचं इथे भेटतं, बघू शकता पेमेंटवर क्लिक करून इथून साईड भेटेल, त्या पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पेमेंटसुद्धा करू शकता. ओके, त्यानंतर इथे शॉपिंगचा सुद्धा ऑप्शन आहे. त्यानंतर रिचार्जसुद्धा इथे दिलं आहे. त्यानंतर बघू शकता सोशल मीडियाचे सुद्धा तुम्हाला दिलं, व्हॉट्सअपचे देखील आहे ती पण दिलं आहे. क्लिक करून ग्रुपला जॉईन करू शकता. पेमेंट्स दिले, अशा पद्धतीने बरेचशाच आहेत जी की महत्त्वाचं जी की होतं ते तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा तुम्हाला बघा, इथे बघू शकता तुम्हाला हा ऑप्शन भेटतो, वॉटर ID जी काय अप्लाय करू शकता. त्यानंतर पॅन कार्ड सर्वात महत्त्वाचे आहे, ते सुद्धा इथून अप्लाय तुम्ही करू शकता. बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम असतो की पॅन कार्ड त्यांना भेटत नाही, तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा इथून अप्लाय करू शकता. सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात. जसं की इथे बघू शकता जी की राशन कार्डवर जर क्लिक केलं, चेंज ॲड्रेस करू शकता इन कार्ड, त्यावर जर क्लिक केलं आणि गो साईडवर क्लिक केलं, तुझी काय असं आता ही जी की साईड आहे थोडीशी बंद आहे. पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो कसं असतं, जसं की आता समजा इथून आपण बॅक आलो, इथून जर समजा दुसरा मी सिलेक्ट करतो तर बघू शकता ही साईड बंद आहे, हा प्रॉब्लेम येतो. पण जर तुम्ही रिपीट जर करायला गेला तर ही साईड आहे ती ओपन होते. जसं की इथून अप्लाय टू राशन कार्डवर जर क्लिक केलं तर बघू शकता आता जी की राशन कार्ड म्हणा याची जी की साईड्स आहेत त्या थोड्याशा मला सांगतो सर्व्हर त्याचे डाऊन आहेत. ओके, त्यानंतर बघू शकता इथे जर मी वोटर कार्डवर जर क्लिक केलं तर हे जे सर्व्हर जे की असतील ते ऑन असतात. इथून तुम्ही वोटर कार्ड जे की असेल ते तुम्ही चेंज करून देऊ शकता, अप्लाय करून देऊ शकता. जसं की आता बघू शकता इथे तुम्हाला जे की ऑप्शन्स भेटतात, वोटर ID कार्ड स्टेटसवर क्लिक करून जे की तुमचं कार्ड आहे ते स्टेटस पाहू शकता, म्हणजे कार्ड आपलं जे काही बंडल आहे का नाही ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही पाहू शकता. ही जी की ॲप आहे हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाते. पण महत्त्वाची गोष्ट ह्याचा जी की आहे फायदा तर आहे, पण तोटा एक तो सुद्धा तुम्हाला मी सांगतो. ह्या जे काही साईट्स आहेत ह्या साईट्स कधी ओपन होतात आणि कधी ओपन होत नाहीत. ह्याच्यासाठी वेबसाईटसुद्धा ते ही काय करते ॲप्लिकेशन सगळ्यात पहिले समजून घ्या. तुम्ही याच्यावर क्लिक केलं, ज्या क्रोमवर ज्या वेबसाईट आहेत त्याच वेबसाईटवर तुम्हाला रिडायरेक्ट करते. एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे मी काय सांगेन, डायरेक्ट वेबसाईट जे काही आहेत त्या मी टेलिग्राम आपलं जे की चॅनल आहे तेव्हा अपलोड केले आहेत, त्यातून तुम्ही त्या वेबसाईटवर डायरेक्ट आहे ती क्लिक करून जाऊ शकता. आणि या ॲपच्या मदतीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. दोन्हीमध्ये थोडासा डिफरन्स आहे, फक्त कसं आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावं लागते. आणि ज्या काही यांच्या ऑफिशियल जे काही वेबसाईट असतात त्या डायरेक्ट तुम्ही क्रोमवर जे की सर्च केल्यानंतर डायरेक्ट तुमचं ते काम होऊन जाईल, तुम्हाला कोणतेही ॲप इन्स्टॉल करावं लागत नाही. या दोन्हीमध्ये हाच डिफरन्स आहे. फक्त यात काय तुम्हाला बरेचसे ड्रायव्हिंग लायसन म्हणा, पासपोर्ट म्हणा, PF सर्व्हिस आहे, त्यानंतर राशन कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातात. आणि बरेचशाच अशा त्यांनी खाली गोष्टी LPG गॅस जे की बरेचसे जे की ऑप्शन्स आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. आणि यात काय ऑप्शन्स आहेत ते वर्कसुद्धा होत नाहीत. हे मी सरळ तुम्हाला सगळ्या स्टार्टिंगला सांगतो. हा प्रॉब्लेम आहे. इथे बघू शकता तुम्हाला हे दिसतं असेल, इथे इंटरफेस येत आहे, तर ह्यासुद्धा तुम्ही क्लिक केलं तर इथून बघू शकता आधार अपडेट आहे. जसं की आता बघू शकता आधार सर्व्हिसवर जर मी क्लिक केलं, चेकिंग आधार बँक अकाउंटवर क्लिक केलं आणि गो साईडवर जर मी क्लिक केलं तर बघू शकता जी की साईड आहे ती बंद आहे. पण तुम्ही रिपीट ट्राय केल्यानंतर ती ओपन होऊ शकते. तर ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो एक साईड असते की तुमचं आधारची की सर्व्हिस आहे ती कशा पद्धतीने चेकिंग करू शकता. ह्या सगळ्या जे की लिंक्स असतील जे काही सरकारीच्या कामांच्या त्या सगळ्या लिंक्स तुम्हाला भेटणार आपल्या टेलिग्राम चॅनेलवर. त्यामुळे टेलिग्रामला नक्की जॉईन करून घ्या, तुमचाच फायदा आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला, तिथून टेलिग्रामला जॉईन करू.